रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी दणदणीत विजय संपादन करताच निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी पाचव्यांदा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल विजयी उमेदवार उदय सामंत यांनी समाधान व्यक्त केले। सर्व पत्रकारांतर्फे प्रथम आपले अभिनंदन आणि शुभेच्छा। रत्नागिरी राजापूरसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीची घोडदौड सुरू आहे। कसे पाहता आपण नेते म्हणून? आपल्याला आठवत असेल, मी निवडणुकीचा ज्यावेळी फॉर्म भरला त्याचवेळी मी असं सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता येणार आहे। कारण माननीय एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादांनी केलेली जी विकासात्मक घोडदौड आहे त्याच्यातनं आम्हाला जनता फार मोठ्या पद्धतीनं मतदान करेल हे मी ऑलरेडी सांगितलेलं होतं। आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही 200च्या पुढे गेलेलो आहोत। आम्ही फक्त 200 पारची घोषणा केली नव्हती, तर 200 पार आम्ही करून दाखवलेले आहेत। आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील एक जागा फक्त मागे पुढे चाललेली आहे, परंतु 4ही जागा म्हणजे मी 17व्या फेरीनंतर जवळजवळ 30,000 मतांना पुढे आहे। पोस्टलला 2200 पैकी 1700 मतं मला पडलेली आहेत। त्याच्यानंतर स्कॅनिंगची जी मतं आहेत त्यातली देखील 70% मतं ही मला पडलेली आहेत। त्याच्यानंतर अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांचं जे मतदान आहे त्याच्यामध्ये देखील 70% पेक्षा जास्त महायुती आहे। माझे मोठे बंधू राजापूरला निवडणूक लढवत आहेत, ते देखील मोठ्या फरकानं लीडला आहेत। तिकडे योगेश कदम देखील लीडला आहेत, शेखर निकम देखील लीडला आहेत आणि गुहागरची जागा देखील आम्ही अपेक्षित धरलेली आहे। पण ओव्हरऑल कोकणामध्ये पुन्हा एकदा कोकण हा वंदनीय बाळासाहेबांच्या धनुष्यबाणाचा आणि महायुतीचा आहे हे सिद्ध होतंय। यंदा कोकणात नवीन इतिहास घडलाय। सिंधुदुर्गमध्ये 2 बंधू आणि रत्नागिरी जिल्ह्यात 2 बंधू, या नवीन घडामोडीकडे कसे पाहता आपण? त्याचं उत्तर मी निकाल झाल्यानंतर देणार आहे। कारण काही गोष्टी या 5 वर्षामध्ये मी राजकारणात नव्यानं शिकलेलो आहे। राजकारण किती हीन दर्जाच्या पातळीवर जाऊ शकतं हे 5 वर्षात मी अनुभव घेतलेला आहे। त्याच्यामुळे अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर मी काही गोष्टी नक्की बोलणार आहे ज्या तुम्हाला ब्रेकिंग असतील। 20 नोव्हेंबर रोजी शांततेत पार पडलेल्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी आज सकाळी ठीक 8 वाजता जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग, निवडणूक अधिकारी जीवन देसाई आदींच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली आणि ती सुरळीतपणे पार पडली। कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे 2 भाऊ आमदार झाले। याबाबत प्रश्न विचारला। नवनिर्वाचित विजयी उमेदवार उदय सामंत काय म्हणाले ते ऐकूयात। नाही, चांगलंच आहे ना। नशिबामध्ये 5व्यांदा आमदार होईल किंवा एकदा तरी आमदार होईल असं वाटलेलं नव्हतं, परंतु रत्नागिरीकरांचे उपकार आहेत। परंतु मगाशी जसं मी सांगितलं तसं की या 5व्या टर्मच्या अगोदर अनेक अनुभव आलेले आहेत। त्याच्यामुळे आता उद्यापासून आमदार झाल्यानंतर किंवा मला जर पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये जर संधी मिळाली तर आता आपलं कोण आहे, परको कोण आहे बघूनच काम करावं लागेल। यापूर्वी प्रतिस्पर्धी राहिलेले बाणमळे यांचा पराभव जवळपास निश्चित झालेला आहे। पुन्हा एकदा तुम्ही पराभव केलेला काय? नाही, मी तुम्हाला माहिती असेल, मी ज्यावेळी त्यांना पहिल्यांदा पराभूत केलं त्यावेळी देखील त्यांच्यावर मी टीका केली नाही, कारण शेवटी हा माझ्यावरचा आई वडिलांचा संस्कार आहे। कारण आज त्यांचा पराभव होताना मला दिसतोय, पण त्यांच्या मुलांना काय वाटत असेल, त्यांच्या पत्नीला काय वाटत असेल, त्यांच्या घरातल्यांना काय वाटत असेल असा भावनिक विचार मी करणार आहे। माझी लढाई संपली, निकाल कौल मतदारांनी दिला। त्याच्यामुळे त्यांच्या भविष्याच्या राजकीय वाटचालीसाठी देखील त्यांना शुभेच्छा आहेत। पण त्यांनी सवंगडी नेमताना किंवा सहकारी स्वीकारताना फार तोलून मापून स्वीकारावे हा माझा त्यांच्यापेक्षा वयाने जरी लहान असलो तरी माझा त्यांना सल्ला आहे। महाविकास आघाडीच्या काही नेत्यांचा अदृश्य आपल्याला हात होता का, पाठिंबा होता? कोणाचा? महाविकास आघाडीमधील काही नेते? एवढे माझे कार्यकर्ते आणि शिवसैनिक हे कमकुवत नाहीत। मी कोणाच्या अदृश्य शक्तीवर जिंकू शकतो। ही माझ्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आहे, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली मेहनत आहे। आणि ज्यावेळी उदय सामंतवर संकट येतं त्यावेळी रत्नागिरीकर काय करतात हे पुन्हा एकदा महाराष्ट्राला आणि देशाला दिसलेलं आहे। गुहागर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर जाधव विजयी होताच नेते आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला।
महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.